बीजी कोसे पाटलांना गडकरींनी सूचक सवाल, म्हणाले खोटाडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच का गादी घेत नाही. 28 तारखेपर्यंत आरोपी रुग्णालयात होते. संदीप क्षीरसागर यांचा दावा, म्हणाले 8 दिवसात त्या हॉस्पिटलचेही नाव सांगतो. गोपीनाथरावांचा वारसा सांगणाऱ्यांची कार्यपद्धती अशोभनीय. बीड प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते आक्रमक, मुंडे बंधू भगिनींच्या राजीनाम्याची केली मागणी. तर धनंजय मुंडेला रस्त्याने फिरू देणार नाही. परभणीतील मूकमोर्चात मनोज जरांगे संतापले, घरात घुसून बाहेर काढण्याचा दिला इशारा. आरोपींना मदत करणाऱ्यांना आधी अटक करा. मसाजोग प्रकरणी मनोज जरांगे आक्रमक, खंडणीतील सर्व आरोपींचे नार्को टेस्ट करण्याची केली मागणी. वाल्मिक कराडला त्याच्या जवळच्यांकडूनच धोका, त्यावर धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आव्हान. राजकारणाबद्दल माझे मत चांगले नाही, इथे फक्त यूज आणि थ्रो केले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत. हिंगोली आरोग्य विभागाची आढावा बैठक, कामच चांगले नसेल तर निधी कसा देता येईल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा सवाल. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता, मुलाखतीला जात असल्याचे सांगत घराबाहेर पडला. 3 दिवस झाले तरीही परतला नाही. फडणवीसांच्या निवडणूक विजयाला आव्हान, काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची हायकोर्टात याचिका. सीएम कार्यालयातून हस्तक्षेप झाल्याचा केला आरोप. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण, रुपाली चाकणकरांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 21 महिलांचा सन्मान. मुख्यमंत्र्यांकडून कामाच्या अपेक्षा, सुप्रिया सुळे यांचा पालकमंत्री नियुक्ती विलंब होत असल्याच्या मुद्द्यावरून निशाणा. पुण्यातील 33 रस्ते लवकरच खड्डेमुक्त करणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही. अजितदादा क्या हुआ तेरा वादा, सुरेश धस यांचा परभणीतून हल्लाबोल, पीक विमा घोटाळ्यातील आरोपींवर मोक्का लावण्याची केली मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपींना पुण्यातूनच अटक कशी, आश्रय सुरक्षा कोणी दिली, सुळे आणि दानवेंचा सवाल. पुण्यात मुंब्रा येथील घटनेची पुनरावृत्ती, मराठीत बोलणार नाही म्हणत एअरटेलच्या टीम लीडरची अरेरावी, मनसेने दिला चोप. संतोष देशमुख प्रकरणी मास्टर माइंड कोण तपासून समोर येईल, एखाद्याचे नाव घेऊन त्याला फासावर चढवू शकत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या धनंजय मुंडे एका प्रकरणात पंकजा मुंडे यांची फाईल घेऊन माझ्या घरी आले होते. सुदर्शन गुन्हेला मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक, वकील पत्नीलाही बेड्या, विशेष तपास पथकाने रात्री उशिरा नांदेड येथे केली कारवाई. नाराज राजन साळवींकडून विनायक राऊतांची तक्रार, उद्धव ठाकरे संतापले, भाजपात जायचे तर जा म्हणत साळवींना सुनावले.